नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 15 and we discussing the previous year question from the chapter kinetic theory of gases and radiation. The first example is from the NEET 2018 and the second one is from JEE Main 2015. ठीक आहे, बघा दोन्ही क्वेश्चन्स चे म्हणजे दोन्ही क्वेश्चन्स आता थोड्या मोठ्या एक्झामच्या, एक द फर्स्ट वन इज फ्रॉम द NEET अँड द अनदर वन इज फ्रॉम द JEE. ओके, म्हणजे तुम्हाला विचारपूर्वक दोन्ही क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करावं लागणार आहे. ओके, याच्यात काही शंकाच नाही. ठीक आहे, ज्या गोष्टी दिलेल्या आहे त्या गोष्टी सुरुवातीला कळून घ्यायचं आणि त्यावरनं आपण सोल्युशन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. क्लिअर नास. ॲट वॉट टेम्परेचर, म्हणजे त्यांनी आपल्याला विचारलं, देर आस्किंग टू फाइंड द टेम्परेचर. ॲट वॉट टेम्परेचर विल द RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स बिकम जस्ट सफिशियंट फॉर एस्केपिंग फ्रॉम द अर्थ ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, बघा. ओके, म्हणजे कोणत्या टेम्परेचरला, ओके, कोणत्या टेम्परेचरला ऑक्सिजन मॉलिक्युलच्या कोणत्या टेम्परेचरला ऑक्सिजन मॉलिक्युलचं RMS वेलॉसिटी कोणा एवढी होईल म्हणते, एस्केप वेलॉसिटी, ओके, फ्रॉम दी अर्थ ॲटमॉस्फिअर. ही कंडिशन महत्वाची आहे. ऑक्सिजन मॉलिक्युलच्या कोणत्या टेम्परेचरला ऑक्सिजन मॉलिक्युलचं RMS वेलॉसिटी कोणा एवढी होणार, एस्केप वेलॉसिटी फ्रॉम द अर्थच्या ॲटमॉस्फिअरपासून निघण्यासाठी जी काही एस्केप वेलॉसिटी लागते तिची व्हॅल्यू आहे 11.2 किलोमीटर पर सेकंद. एवढी वेलॉसिटी लागते. याच्या लक्षात, गॅस मॉलिक्युल्सला, ऑक्सिजन मॉलिक्युल्सला किंवा गॅस मॉलिक्युल्सला अर्थच्या ॲटमॉस्फिअरपासून एस्केप होण्यासाठी किती लागते, 11.2 किलोमीटर पर सेकंद. आपण याला मीटर पर सेकंदमध्ये करूया. 11.2 × 10⁻³ मीटर पर सेकंद. ठीक आहे, म्हणजे एस्केप वेलॉसिटी आता भेटली आपल्याला. ओके, आपल्याला RMSचा फॉर्म्युला लिहायचा आहे 3 kBT/m इक्वल्स टू एस्केप वेलॉसिटी 11.2 × 10⁻³. ठीक आहे, कंडिशन्समध्ये व्हॅल्यू पुट केला. इथनं आपल्याला टेम्परेचर फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड, देअरफॉर 3 टाइम्स kBT डिवायडेड बाय m इक्वल्स टू 11.2 होल स्क्वेअर इंटू 10⁻6. ठीक आहे, आपण याचा जर होल स्क्वेअर जर केला 3 × 2 काय होते 6. ठीक आहे, टी आपल्याला एका साईडला ठेवायचा, बाकी सगळं शिफ्ट करूया. देअरफॉर टी बिकम्स 11.2 इंटू स्क्वेअर इंटू 10⁻6 इंटू m डिवायडेड बाय, ठीक आहे, हा m वर चालला गेला आणि खाली 3 × kb. सगळ्या व्हॅल्यूज पुट करा. 11.2 स्क्वेअर इंटू 10⁻6. ओके, दे हॅव गिवन द मास, ओके, 2.76 इंटू 10⁻26 डिवायडेड बाय 3 × kb. दे हॅव गिवन द व्हॅल्यू ऑफ kb 1.38 इंटू 10⁻23. ठीक आहे, आपल्याला टेम्परेचर फाइंड आउट करायचं. ठीक आहे, बघा सगळा SI युनिटमध्ये जो काही टेम्परेचर येणार तो केल्विनमध्ये येणार. ठीक आहे, आणि बघा 4 ऑप्शन्स, बघा 4ही ऑप्शन दूर दूर आहे. हा 2, हा 5, हा 8 आणि 1. म्हणजे आपण एक टेंटेटिव्ह आन्सर काढण्याचा प्रयत्न करूया. बघा, याला 11 कन्सिडर करा. 11 आणि त्याचा समजा जर स्क्वेअर केला तर जवळजवळ 121 होते. ठीक आहे, याला 3 कन्सिडर करून घेऊया आपण. ओके, आणि हा 3 आणि हा समजा 1.5 कन्सिडर करा, म्हणजे 3/2. टेंटेटिव्ह आन्सर काढतोय मी. याला 121ला 120 कन्सिडर केलं जर मी, हे होतं 36 आणि वर गेले 2 भागीला 3 त्रिक 9. ठीक आहे, बरोबर आहे ना, 3 त्रिक बरोबर आहे. ओके, 360. ठीक आहे, आता हे झालं 0, सायंदोरी 12 2 हात चालला 1 7 डिवायडेड बाय 9. ओके, 720 डिवायडेड बाय 9. ओके, हे नियरली इक्वल्स टू 8 डिजिटमध्ये जो काही 8च्या ऑर्डरमध्ये आन्सर याला. ठीक आहे, त्याच्यामुळे 8 बघा तुम्हाला फक्त ऑप्शन नंबर सेकंडमध्ये दिसतो. देअरफॉर सो इन दिस वे वी आर एबल टू फाइंड द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल अँड विच इज फ्रॉम द NEET 2018. म्हणजे अशा पद्धतीने मी टेंटेटिव्ह गेलो. याच्यासाठी गेलो मी पहिले ऑप्शन्स चेक केले. सगळे ऑप्शन्स चेक केल्यानंतर माझ्या लक्षात आलं ऑप्शन्स दूर आहे. हां, समजा सेकंड ऑप्शन इथं 8.254 राहिला असतं आणि तशी राहतच नाही. ओके, म्हणजे त्यांना मला काय म्हणायचं आहे की म्हणजे दे आर नॉट चेकिंग युअर जस्ट सिम्पल कॅल्क्युलेशन्स. म्हणजे तुम्हाला त्यांना तुमचे हे छोटे छोटे कॅल्क्युलेशन्स चेक करण्यात मजा नाही आहे. मजा नाही म्हणण्याचा अर्थ काय, म्हणजे त्यांना हे नाही चेक करायचं, त्यांना हे चेक करायचं की तुम्ही काय कंडिशन्समध्ये, म्हणजे त्यांनी जो काही दिलेला आहे
त्या कंडिशन्स तुम्हाला समजलं का? मग त्या कंडिशन समजल्यानंतर तुम्ही एक्झॅक्ट त्याच्यात व्हॅल्यू व्यवस्थित पुटअप करताय का ते चेक करताय. ओके, ऑप्शन्स दूर देण्याचा तोच अर्थ आहे. हां, समजा इथं जर 8.254 8 पॉईंट जर सगळे जर ऑप्शन 8 पॉईंटमध्ये राहिलं असतं, मग आपल्याला कळलं असतं की नाही बा त्यांना तुमचे कॅल्क्युलेशन्स चेक करायचे आणि त्यांना कॅल्क्युलेशन चेक करायची राहत नाही. तुम्ही जर प्रत्येक जर ऑप्शन्स बघितले तर त्यांना काही तुम्हाला कॅल्क्युलेशन चेक करायचे त्यांनी, म्हणून आपण एक टेंटेटिव्ह वेने आन्सर काढण्याचा प्रयत्न केला. 2 नियर अबाउट 8 येत आहे आणि तोच ऑप्शन इथं काय होतं, मॅच. क्लिअर? ठीक आहे. बघा, अशा पद्धतीने आपण पहिला क्वेश्चन सॉल्व करण्यात समर्थ राहिलो. सो ज्यांना क्वेश्चन हा पॉज करून नोट डाऊन करायचा त्यांनी नोट डाऊन करावं, जेणेकरून आपण सेकंड क्वेश्चनकडे वळू शकतो. क्लिअर? सी बघा, अशा पद्धतीने आपण हा पहिला क्वेश्चन सॉल्व केला आहे. एक टेंटेटिव्ह वे ठेवायचा. ओके, कारण की आपल्याजवळ जास्त वेळ नाही आणि ऑप्शन बघायचं. नेहमी ऑप्शन बघून या सगळ्या गोष्टी. मी आता हा जो काही वे निवडला की मला टेंटेटिव्ह जायचा, हे का बरं निवडला मी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी बघितले ऑप्शन्स. ठीक आहे, ऑप्शन्स मग फार दूर असल्यामुळे तसा आपल्याला निर्णय घ्यावा लागला. ओके, नो प्रॉब्लेम. कन्सिडरिंग अ स्पेरिकल शेल ऑफ अ रेडियस आर अँड टेम्परेचर. ठीक आहे, एक स्पेरिकल शेल आहे ज्याच्या रेडियस आर आणि स्पेरिकल शेलचं टेम्परेचर आहे. ठीक, ब्लॅक बॉडी रेडिएशन इनसाइड इट कॅन बी कन्सिडर ॲज अन आयडियल गॅस ऑन फोटॉन्स विथ द इंटरनल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम is directly proportional to the T power 4, and they have given the pressure 1/3 internal energy per unit volume. If the shell now undergoes an adiabatic expansion, the relation between T and R, they are asking the relation between T, R and under the adiabatic expansion, it means that remaining the temperature constant. Temperature constant ठेवून आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. एडियाबॅटिक थोडा याचा संबंध थर्मोडायनामिक्स सोबत येणार आहे. Adiabatic expansion is nothing but the keeping the temperature constant. ठीक है. They have given the pressure that is P equals to 1/3 internal energy per unit volume, and internal energy per unit volume is directly proportional to the temperature power 4. ठीक है. समजा आपण proportionality symbol काढलं तर constant K घेतला, so in place of internal energy per unit volume, therefore pressure becomes K T power 4. काही हरकत नाही. ठीक आहे. बघा आता जो काही स्पेरिकल शेलचा जो काही ब्लॅक बॉडी रेडिएशन दिला त्याचा व्हॉल्यूम काय राहतो, 4/3 पाय आर क्यूब. जो काही ऑब्जेक्ट स्पेरिकल शेलमध्ये असतो त्या स्पेरिकल शेल ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम किती राहणार, 4/3 पाय आर क्यूब. ओके, बघा 4/3 पाय कॉन्स्टंट झाला. मला हे म्हणायचं आहे की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. दिस इज द फर्स्ट इक्वेशन अँड विच वन इज इम्पॉर्टंट टू गेट युअर सोल्युशन. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ओके, आयडियल गॅस आहे त्याच्यामुळे PV इक्वल्स टू NRT तुम्ही हा रिलेशन यूज करू शकता. ठीक आहे. बघा आता बघा, इथूनही मला व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. चला, काही हरकत नाही. बघा, प्रेशर तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. एका साईडला मी काय करतो, काही हरकत नाही. ओके, PV इक्वल्स टू NRT. जो काही प्रेशर आहे तो प्रेशर घेतो 1/3 की T power 4 इंटू V इक्वल्स टू NRT. चला, काही हरकत नाही. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रिलेशन बिटवीन द व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. ओके, बघा त्याच्यासाठी काय करतो मी, बघा हा T power 4 समजा V इथेच ठेवतो. ठीक आहे. NRT, बाकी बघा KT power 4 खाली झाला, 3 वर गेला. ठीक आहे. मला रिलेशन बिटवीन व्हॉल्यूम आणि टेम्परेचर पाहिजे. बघा वर इकडे काहीच नाही म्हणजे किती आहे 1, देअरफॉर T जर वर आला तर हा झाला -3. ठीक आहे. बाकी बघा NRK, ओके, हे आणि 3 हे सगळे काय झाले, कॉन्स्टंट झाले. म्हणजे मला एक दुसरा रिलेशन मिळाला. मेक इट इक्वेशन नंबर 2. ओके, द फर्स्ट इक्वेशन गिव्स द रिलेशन बिटवीन व्हॉल्यूम अँड रेडियस. सेकंड इक्वेशन गिव्स द रिलेशन बिटवीन व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. सो comparing the first and second equation, why we are comparing, because in both equations on the left hand side, okay, there is volume, so we can compare the right hand side. Okay, and they are asking to find the relation between T and R. That's why I found the relation in between volume and R, universal gas constant, and volume and temperature. So now comparing the equation first and second, okay, I get the solution. V is directly proportional to R cube, okay, and T power -3. येतं लक्षात. Therefore V is directly proportional to R cube upon T cube. अरे नाही, हे चुकलं रे, चुकलं. दोन्ही एका साईडला स्टेम दिला आपण. ओके,
आर क्यूब इक्वल्स टू मी टी पॉवर -3 पण लिहू शकतो. देअरफॉर आर क्यूब इक्वल्स टू 1/t पॉवर. ओके. आणि जर टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साईड जर केलं तर आर इक्वल्स टू 1/t. म्हणजे रिलेशन इन बिटवीन आर अँड टी करायला पाहिजे इनवर्सली. ओके. आर इज इनवर्सली प्रपोर्शनल टी ऑर टी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू आर. दोनपैकी एक ऑप्शन मिळणारच. ओके. द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द जेई मेन 2015. जेईचा क्वेश्चन आहे ते एकदम सिम्पली तुम्हाला देणारच नाही. विचार करावा लागला. बघा मला कुठे कुठे विचार करावा लागला. ज्या गिवन डाटा होता तो लिहिला. इंटरनलची परमिट व्हॉल्यूम डायरेक्टली पासून टी पॉवर 4 होतं. मला प्रपोर्शनल सिम्बॉल काढून त्याचं एक व्हॅल्यू तयार केली आणि आपण तिथे पुट केली प्रेशरची व्हॅल्यू. मग पी व्ही इक्वल्स टू एनआरटी आयडियल गॅस इक्वेशन यूज करून मी व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमधलं रिलेशन फाइंड आउट केलं. आणि तो स्पेरिकल शेलचा ऑब्जेक्ट होता त्याच्यामुळे व्हॉल्यूम आणि मला रेडियसमध्ये व्हॉल्यूम आणि आरमध्ये मला रिलेशन मी फाइंड आउट करू शकलो. ठीक आहे. हो, आर इज नथिंग बट द रेडियस. इथं लक्षात बेटा. त्याच्यानंतर मग 2 इक्वेशन्स कंबाईन करून एवढं आलं होतं. आता बघा इथं आर क्यूब आणि टी क्यूब इथं राहिला असं तुम्ही हा ऑप्शन क्लिक केला असतं, परंतु तसं नाही. क्यूब रूट घ्यावं लागतं. त्याच्यामुळे क्यूब रूट आणि क्यूब गेट कॅन्सल. वॉटर मीन्स आर इक्वल्स टू 1/t. याला दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपण लिहू शकतो. जो फॉर्मॅट आहे तिथं क्लिक करायचं. क्लिअर. सो इन दिस वे वी आर एबल टू फाइंड द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर 2 अँड विच इज फ्रॉम द जेई 2015. एक सिम्पल नव्हता. त्याला एक तुम्हाला विचार करावा लागतो. एक मेथड राहते. मी जशा पद्धतीने सांगतो तसं फॉलो करण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि माझं नेहमीच म्हणणं राहते की जस्ट युअर वॉचिंग व्हिडिओज अँड डुईंग स्टफ्स. ओके. तर म्हणजे हे गरजेचं नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर काय गरजेचं आहे की तुम्ही क्वेश्चन तुम्ही घरी सॉल्व केला पाहिजे. तेव्हा तर डोक्यात बसणार तो. ठीक आहे. तुम्हाला आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.